नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजेच या ठिकाणी सरळ सेवा भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो भोगावती या नदीवरचं धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, वैतरणा। वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा, हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, कास पठार। कासचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत। बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कासचे पठार बघा महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामधले पठार आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय पहा, कारंजा सोहळ। कारंजा सोहळ हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कारंजा सोहळ बघा अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, मिहान। मिहान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे। बघा, सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे, मिहान हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यामधला प्रकल्प आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, कोयना। कोयना हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, कोयना हे वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, कोयना। कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते। बघा, हा प्रश्न बघा MPSC मध्ये बघा हा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता, कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते। तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कोयना बघा धरण विद्यार्थी मित्रांनो शिवसागर। बघा, शिवसागर बघा या ठिकाणी या नावाने ओळखले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारीचं क्षेत्र कुठे आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, तुंगारली हे सरोवर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी, तुंगारली। बघा, सर्वांनी या ठिकाणी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे, तुंगारली हे सरोवर आहे कोणत्या ठिकाणी आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे, तुंगारली हे सरोवर बघा लोणावळा या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये। किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, किनारपट्टीच्या भागामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात। बघा, या ठिकाणी दलदल या ठिकाणी अशा बघा प्रकारची वने आढळतात। विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर आहे। कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर कोणतं शहर असेल। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर नरसोबाची वाडी बघा हे शहर आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले, हवामानामध्ये संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो। हवामानाचा संक्रमणाचा काळ विचारला कोणत्या महिन्यामध्ये असतो। योग्य उत्तर काय पाहिजे, ऑक्टोबर बघा या महिन्यामध्ये या ठिकाणी हवामानाचा संक्रमण काळ असतो, ऑक्टोबर महिना, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते। तापी नदी बघा सर्वांना माहित आहे, तापी नदी विचारले कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते। तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, तापी नदी बघा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 काय विचार, जागतिक वसुंधरा दिन। जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल या दिवशी असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, भीमा नदीची महाराष्ट्रामधून एकूण लांबी किती आहे। भीमा नदी बघा सर्वांना माहिती आहे, भीमा नदी
बघा महाराष्ट्रामध्ये बघा भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते. भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती आहे? 451 किमी पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. सोबत बघा एका वर्षाचं बघा लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF पण मिळेल. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता असेल? जुन्नर तालुका बघा सर्वात उत्तरेकडचा या ठिकाणी तालुका आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? इंद्रावती नदी बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इंद्रावती नदीचा उगम विचारलाय कोणत्या राज्यामधून होतो? योग्य उत्तर काय पाहिजे? ओडिशा या राज्यामधून इंद्रावती या ठिकाणी या नदीचा उगम ओडिशा राज्यामधून होत असतो. विषय क्रमांक पुढचा भारतामधला सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा कर्नाटक या राज्यामध्ये भारतामधला सर्वात मोठा धबधबा कर्नाटक राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामधला सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? गिरसप्पा बघा भारतामधला सर्वात मोठा धबधबा गिरसप्पा कोणत्या नदीवर आहे? बघा कर्नाटक राज्यामध्ये आहे. आपण आताच पाहिलं होतं कोणत्या नदीवर धबधबा आहे? बघा जोगचा धबधबा बघा जोग नदी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता कुठे आढळते? पश्चिम घाट या ठिकाणी आढळते. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पश्चिम घाट या ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते. विषय क्रमांक पुढचा बघा मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? मांजरा पठार कुठे असतील? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश. मांजरा पठार विद्यार्थी मित्रांनो मराठवाड्यामध्ये येतात मांजरा पठार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे? अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा वैराट बघा शिखर विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? वैराट. विषय क्रमांक पुढचा बघा सातपुडा. सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये असेल? सातपुडा बघा सर्वांना माहित आहे सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण कुठे यायला पाहिजे? चिखलदरा. ऑप्शन क्रमांक अमरावती जिल्ह्यामध्ये बघा सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये असून चिखलदरा या पर्वत रांगेमध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? वर्धा नदी कुठे वाहते? विदर्भामध्ये वाहते. या ठिकाणी उपनदी सांगायची आपल्याला. वर्धा नदीची बघा कोणती यायला पाहिजे? पैनगंगा ही नदी काय आहे? वर्धा नदीची उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती आहे? कोकणामध्ये बघा कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? तेरेखोल. तेरेखोल नदी बघा कोकणामधली सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडे नदी कोणती असेल? दमणगंगा नदी कोकणामधली सर्वात उत्तरेकडची नदी आहे. विषय क्रमांक पुढे जागतिक जल दिवस केव्हा असतो? जागतिक जल दिवस सर्वांनी सांगायचं आहे. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? जागतिक जल दिवस केव्हा असतो? या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे 22 मार्च. 22 मार्च या दिवशी आपल्याकडे जागतिक जल दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा गटामध्ये न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना. यामध्ये गटामध्ये न बसणारी नदी कोणती? गिरणा. बघा या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? तापी नदी बघा कोणत्या जिल्ह्यामधून वाहत नाही? जळगाव जिल्हा. बघा जळगाव जिल्हा म्हणजे भुसावळमधून या ठिकाणी वाहते. भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. जळगाव जिल्ह्यामधून वाहते. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा. तापी नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहत नाही? बघा नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जेजुरी हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? जेजुरी हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा कर्हा या नदीच्या बघा काठावर जेजुरी हे शहर आहे. विषय क्रमांक पुढचा रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये रायगड हा जिल्हा या ठिकाणी येत असतो.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या किती असतील? 351. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी एकूण पंचायत समित्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? मुदखेडचे डोंगर. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्र नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मांगी तुंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? मांगी तुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मांगी तुंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं असेल? बघा गोदावरी नदीखोरे महाराष्ट्रामधलं सर्वात मोठे या ठिकाणी खोरे आहे. दुसऱ्या क्रमांकाचं मग सर्वात मोठे नदीखोरे कोणते? दुसऱ्या क्रमांकाचं भीमा नदीखोरे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्रामध्ये जीवनरेखा कोणत्या नदीला म्हणतात? बघा कोयना या नदीला महाराष्ट्रामध्ये जीवनरेखा असे म्हणतात. अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी कोणती आहे? अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी कोणती आहे? बघा प्रवरा ही नदी विद्यार्थी मित्रांनो अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर कुठं आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पवनार विद्यार्थी मित्रांनो धाम नदीच्या काठावर आहे. पवनार हे शहर कुठं आहे? धाम नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? जायकवाडी धरण कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी हे धरण आहे. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? नाथसागर जलाशय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? वैतरणा. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, वैतरणा हा जलाशय. बघा वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? एकलहरे. बघा सर्वांनी सांगायचे एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान कोणता ऋतू असतो? ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्यात कोणता ऋतू असतो? बघा हिवाळा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कुठं असतील? गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? सन 1972चा कायदा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा होता? सन 1986ला पर्यावरण हा कायदा होता. सन 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तानसा. बघा सर्वांचं आलं का? तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेमेनाइट या नावाचं खनिज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा हे खनिज कुठे आढळते? गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ. महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ, महाराष्ट्र खादी मुख्यालय कुठं असेल? बघा मुंबई या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? लोहगाव विमानतळ. लोहगाव कुठे विद्यार्थी मित्रांनो? पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो? या ठिकाणी बघा 200 सेमीपेक्षा या ठिकाणी जास्त पाऊस पडत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? पालघर जिल्ह्याची निर्मिती. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पालघर या जिल्ह्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो बघा सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? जळगावला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? भिवपुरी. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भिवपुरी या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते?
बघा सर्वांनी सांगायचं कोलाम. कोलाम ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ. आता खाण महामंडळ महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त खाणी कुठं आहेत? विदर्भामध्ये आहेत. मग याचं मुख्यालय कुठं असेल? नागपूरला आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ मुख्यालय नागपूरमध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता. सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. विषय क्रमांक पुढचा, पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार बघा आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पवनार हे शहर धाम नदीच्या काठावर आहे. आताच आपण या ठिकाणी प्रश्न पाहिला होता. विषय क्रमांक पुढचा, खरोसा लेणी. महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी विद्यार्थी मित्रांनो बघा लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा पहा, राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्यस्तरावर विद्यार्थी मित्रांनो नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. केंद्रीय स्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. बघा विषय क्रमांक पुढचा बघा, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठं आहे? भूतान या देशामध्ये पारो हे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी विमानतळ आहे. विषय क्रमांक जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक आरोग्य दिन विचारले केव्हा असतो? केव्हा असतो? 7 एप्रिल या दिवशी या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? भारतामध्ये विचारले लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? त्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम बघा हे राज्य काय आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, 4 नगरातले माझे विश्व. 4 नगरातले माझे विश्व बघा हे आत्मवृत्त कोणाचं आहे? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. 4 नगरातले माझे विश्व विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर यांचे या ठिकाणी हे आत्मवृत्त आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक हवामान दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक हवामान दिन बघा या ठिकाणी 23 मार्च. 23 मार्च या दिवशी आपल्याकडे काय असतो? जागतिक हवामान दिन आपल्याकडे 23 मार्च या दिवशी असतो. बघा उचल्या हे आत्मवृत्त कोणाचं आहे? उचल्या या नावाचं आत्मवृत्त कोणाचं आहे? बघा सर्वांनी सांगा, लक्ष्मण गायकवाड यांचं या ठिकाणी हे आत्मवृत्त आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढे, पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? पायली एक्सप्रेस. आता पायली एक्सप्रेस आपण कोणाला म्हणतो? पी.टी. उषा यांना पहा पायली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. विषय क्रमांक 10, चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय? चुनखडीचं रासायनिक नाव काय असेल? बघा कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी हे चुनखडीचं या ठिकाणी CO. बघा सर्वांनी सांगा चुनखडीचं काय? कॅल्शियम कार्बोनेट. विषय क्रमांक, भारतामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित? सर्वाधिक वर्तमानपत्र विचारले कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात? उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रे प्रकाशित होतात. बघा विषय क्रमांक पुढचा, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे बघा कमीत कमी 2 अधिवेशन झाले पाहिजेत. विषय क्रमांक, विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. विजयवाडा बघा शहर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र देशामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? बघा विषय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न क्रमांक 15 पहा, जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक टपाल दिन विद्यार्थी मित्रांनो 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिन असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा खालीलपैकी कोणी केला? स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांनी पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा त्यांनी केला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? बघा विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. महासागर आणि अटलांटिक महासागर बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा पनामा कालवा.
प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता? पनामा कालवा. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. बघा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? काँग्रेसने विचारले पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? सन 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये? भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण कुठे आहे? पन्ना. पन्ना बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दाल बघा हे भारतामधलं महत्त्वपूर्ण एक सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये? दाल. बघा, दाल आणि उलर, दाल आणि उलर ही सरोवर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण सर्व स्पर्धा परीक्षा बघा 8000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चलवडामध्ये PDF आहे. सर्व विषयांचे बघा PDF मिळतील. बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.